तुम मराठी गंदे लोग नीच हो, तुम मटन मच्छी खाते हो, झोपड़पट्टी में रहो, तुम्हारी औकात नहीं है बिल्डिंग में रहने की। 1 मिनट में चीफ मिनिस्टर के ऑफिस से फोन करूंगा तो तुम्हारा पूरा मराठीपण निकल जाएगा। आधा घंटा रुक, तेरा मर्डर कर देता हूँ। अशी भाषिक शेरेबाजी करत कल्याण पश्चिम मध्ये अमराठी परप्रांतीय लोकांकडून मराठी कुटुंबियांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली। त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष बघायला मिळतोय। वातावरण चांगलं पेटलं असून पुन्हा एकदा एक हे तो सेफ आहे च्या नादात मुंबईत मराठी माणूस फक्त मार खाण्यासाठीच उरलाय का, असा संतापजनक सवाल नागरिक करत आहेत। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राइब नक्की करा। कल्याण पश्चिम मधील अजमेरा हाइट्स योगीधाम बिल्डिंग आहे। सरकारी नोकरी करणारे परप्रांतीय अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे योगीधाम सोसायटीत शेजारी राहतात। अखिलेश यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करून धूप लावतात। धूप लावल्यानं वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात धूर जातो, त्यामुळे त्यांच्या घरात असलेल्या 3 वर्षांच्या बाळाला आणि वयोवृद्ध आईला दम लागतो। ही गोष्ट वर्षा यांनी गीताला सांगितली, मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली। अखिलेश शुक्ला याने घराबाहेर येऊन लता यांना दमदाटी आणि भाषिक शेरेबाजी करत शिवीगाळ करायला सुरुवात केली। हे भांडण सोडवण्यासाठी बाजूला राहणारे धीरज देशमुख मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले। काकूंना शिवीगाळ का करता, भांडण आपापसात मिटून घ्या, पण सर्व मराठी लोकांना का अपमानित करता, असा सवाल धीरज देशमुख यांनी केल्यानंतर मैं मंत्रालय में काम करता हूँ, तू मुझे मराठी मत बोल, तेरे जैसे 56 मराठी लोग मेरे सामने झाड़ू मारते हैं। चीफ मिनिस्टर के ऑफिस से एक फोन आएगा तो तुम्हारा पूरा मराठीपण निकल जाएगा। आधा घंटा रुक, तेरा मर्डर कर देता हूँ, अशी धमकी देत अखिलेश शुक्ला यानं आपल्या संपर्कातील काही गुंडांना बोलावून घेतलं आणि मराठी लोकांना, देशमुख कुटुंबियांना लोखंडी रॉड, काठ्या, लाकडी पट्ट्याने जबर मारहाण केली। यात धीरज देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार चालू आहेत। त्यांना 15 टाके पडले असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। या सोसायटीत राहणारे विजय कळवीकट्टे म्हणाले, मी माझ्या घरात बसलो होतो, त्यावेळी शुक्ला यांनी देशमुख यांची खोली काही माणसांना दाखवली। 7-8 लोकांनी देशमुख यांना मारायला सुरुवात केली। मी अडवायला गेलो तर मलाही मारलं आणि बाजूला केलं। महिलांनाही शिवीगाळ करत मारहाण केली। तेथील रहिवासी असणारी एक महिला म्हणाली, शुक्ला गाडीवर लाल दिवा लावून फिरतो, सांगतो की मी मोठा अधिकारी आहे, मला कोणी काहीही करू शकत नाही। अशा लोकांना येथील पोलीस यंत्रणा देखील पाठीशी घालतात। पोलीस अशा घटनांमध्ये नेहमीच कारवाईला उशीर लावतात, असा आरोप देखील नागरिक करतात। परप्रांतीयांच्या दमदाटीला मुंबईमधील मराठी माणूस बळी पडतोय ही काही पहिलीच घटना नाहीये। 15 दिवसांपूर्वी 4 डिसेंबरला भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मलबार हिल मध्ये देखील एक धक्कादायक घटना घडली होती। एक महिला मारवाड्याच्या दुकानावर खरेदीसाठी गेलेली असताना, अभी बीजेपी आया है तो अभी मराठी में नहीं तो मारवाड़ी में बात करने का, असं समोरचा व्यापारी म्हणाला होता। ही घटना घडल्यानंतर त्या महिलेनं मंगलप्रभात लोढा यांच्याकडे तक्रार केली, पण त्यांनी दुर्लक्ष केलं। त्यानंतर तिनं थेट मनसे कार्यालय गाठलं आणि मग काय, संबंधित व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी धू धुतलं होतं। अखिलेश शुक्ला यानं देशमुख कुटुंबियांना मारहाण केल्यानंतर कल्याण पश्चिम मधील मनसे कार्यकर्ते पुढे सरसावलेत। कल्याण मधील मनसेचे पदाधिकारी उल्हास भोईर यांनी शुक्ला यांच्या अटकेची मागणी केली आहे। देशमुख कुटुंबासह परिसरातील सर्व रहिवाशांच्या पाठीमागे मनसे ठामपणे उभी असल्याचं ते म्हणाले। तसंच या प्रकरणात 24 तासात आरोपींना अटक केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करू, मनसे स्टाईलनं आरोपीचा कार्यक्रम करू आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन करू, असा इशारा भोईर यांनी दिलाय। मराठी माणसांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मनसे आणि कार्यकर्ते नेहमीच पुढाकार घेतात, परंतु मराठी माणसासाठी धावून जाणाऱ्यांनाच मराठी माणूस मत देत नाही, हे मोठं दुर्दैव आहे। कल्याणमध्ये मराठी माणसांवर हल्ला झाला असून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे। या प्रकरणात दोन्ही गटानं एकमेकांवर तक्रारी दाखल केल्या असून कल्याण पश्चिमचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी अद्यापही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये।
आमदार भाजप सोबत असल्यानं तो काही बोलणार नाही, त्याला फक्त मराठी माणसांची मतं पाहिजेत असा आरोप परिसरातील स्थानिक नागरिक करतात। मुंबई परप्रांतीयांचे लोंढे दिवसेंदिवस वाढत असून आता मुंबईत मराठी माणूस नावाला तरी उरतोय की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। मुंबई गुजरात्यांच्या घशात घालण्याचं षडयंत्र भाजपचं असल्याचा आरोप विरोधक नेहमी करतात। अशा गोष्टी ऐकल्यानंतर हे खरंच आहे असंही वाटतं। मुंबई ही स्वप्नांची नगरी, देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या भाषेचे लोक येथे येऊन आपलं स्वप्न साकार करतात। मुंबई ही त्यांना सामावून घेते, पण याच मुंबईचा सख्खा पुत्र म्हणजेच मराठी माणूस आज त्याची अवस्था काय झाली आहे? आपल्याच मराठी मातीत त्याला मराठी भाषेवरून हिणवलं जात आहे। किरकोळ कारणावरून संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला जातोय। ही घटना त्याच कल्याणमध्ये घडली आहे जिथली जमीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पवित्र झाली आहे। पण याच कल्याणमध्ये एका स्वाभिमानी मराठी कुटुंबावर परप्रांतीय कुटुंबानं बाहेरून गुंड आणून जबर मारहाण केली। त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबईत मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पेटलाय। मराठी माणूस मुंबईत खरंच सुरक्षित आहे का? मुंबई ही खरंच मराठी माणसांची उरली आहे का? यावर तुमची प्रतिक्रिया काय? आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।